गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं स्वागत झालंय. गल्लोगल्ली गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. गणरायाला नमन करत सुरू करूयात आजचा झिरो आवर. नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. गणपतीच्या दरबारी भाविकांची गर्दी तर आहेच, त्यात आज महाराष्ट्रात एका पाहुण्यानं खास देवदर्शन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहांनी गणपती दर्शनासाठी महाराष्ट्र दौरा केला. पण यावेळी त्यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व होतं. कारण अवघ्या काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि महायुतीत सुरू असलेल्या घडामोडी, त्यांच्या याच दौऱ्यात काय काय घडलं याची थोडी पार्श्वभूमी सांगते. काल संध्याकाळी अमित शहा मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अमित शहांनी तातडीनं भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली. त्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या, त्याही सांगते. पहिली सूचना, महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका, जाहीर वाद टाळा. दुसरी सूचना, लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत टाळा. तिसरी सूचना, सर्व नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी. चौथी सूचना, विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षानं लवकरात लवकर जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावेत. आणि पाचवी सूचना, विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला उत्तर द्या. लोकसभेत पक्षाच्या वाटेला आलेलं अपयश आणि महायुतीतील मित्रपक्षांसोबत सुरू असलेल्या कुरबुरींवरून अमित शहांनी नेत्यांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या. आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका. अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का? तुम्हाला काय वाटतं, होय की नाही हे तुम्हाला सांगायचं होतं. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की अमित शहांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा होता. कारण निवडणुका आणि महायुतीतील कुरबुरी, त्यावरच त्यांनी महाराष्ट्रात येताच भाजपच्या नेत्यांना आणि आज महायुतीच्या सगळ्याच प्रमुखांना सूचना केल्या. आज अमित शहांनी दिवसाची सुरुवात केली ती गणेश दर्शनानं, ज्याची सुरुवात झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानापासून. तिथं दर्शन घेतल्यानंतर अमित शहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शाह पोहोचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला. पुढे त्यांनी आशिष शेलारांच्या गणेश मंडळाच्या गणरायाचंही दर्शन घेतलं. अमित शहांच्या याच देवदर्शनावर महाविकास आघाडीकडून मात्र टीका झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले. आम्हाला भीती वाटली, हे पुढल्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबादला किंवा गुजरातला ते घेऊन जाणार नाहीत ना, ही लोकांच्या मनातली भीती. अमित शहा इतके वेळा आले मुंबईत, आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? गेल्या वर्षी आले होते, त्याच्या आधी आले होते, पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? पण आता हे भय वाढलेलं आहे. हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात. आता याच टेम्पल रनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाही, म्हणून त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठू लागल्या. पण अवघ्या तासाभरातच अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. तिथं अजितदादा पोहोचले आणि सगळ्या वावड्या शांत झाल्या. आता विमानतळावरच पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीतले इनसाइड सांगते. जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. प्रत्येक घटक पक्षाला ज्या ज्या जागांबद्दल आत्मविश्वास वाटतोय त्याची यादी काढून लवकरात लवकर
एकत्रित बैठक घ्या अशी सूचना देखील शाह यांनी केली. पुढील आठवड्यात पुन्हा एक बैठक होणार आहे. ही बैठक नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. शाह यांनी शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मुंबई विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये जवळजवळ पाऊण तास चर्चा केली. तर उपमुख्यमंत्री फडणवीसही या बैठकीत उपस्थित होते. त्याच बैठकीत कोणती चर्चा झाली त्याचीच माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे. देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली. आगामी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असतील, निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रितपणाने महायुती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी चर्चा केली. त्याने अतिशय सकारात्मक पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी केलेलं आहे. संजय राऊतांनी अमित शहांपासून अजित पवारांपर्यंत केलेली टीका आणि अमित शहांच्या उपस्थितीत पार पडलेली महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक, या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहुयात आजच्या पहिल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय काय प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का? काय म्हणणं आहे सोशल मीडियावर? बघूयात पहिली प्रतिक्रिया X वरून शंतनू गौतम यांची. सर्व गोष्टीला आता खूप उशीर झाला आहे, महायुतीत कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. YouTube वरूनच अमोल भोसले, हे सर्व भ्रष्टाचारी आहेत, कोण कुणाला खाऊ देईल. YouTube वरून मंजिरी मिजर, महायुतीचे नेते अजिबात सल्ला पाळणार नाही. YouTube वरूनच जगन्नाथ केडर, स्वबळावर लढण्याची भाजपला गरज आहे, त्यांनी स्वबळावरच लढावं, अन्यथा बंडखोरीला ऊत येईल. फेसबुकवरून स्वप्नील खुपसे, का नाही पाळणार? नाही पाळलं तर जेलमध्ये जावं लागेल. फेसबुकवरून पृथ्वीराज चव्हाण, महायुतीतला वाद चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणारच नाही. फेसबुकवरून संजय मोरे, विधानसभा जवळ आली आहे, त्यामुळे महायुतीत एकमेकांच्या विरोधात वक्तव्य तर होणारच आणि पाडापाडी त्याहून जास्त होणार. इंस्टाग्रामवरून कृष्णा पाटील, भाजपवाले सल्ला पाळतील, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाले पाळणार नाही, कारण त्यांना कोणी मालक नाही. आणि आता एक वेगळी बातमी. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपण पंढरपूरला मंदिरात जातो पण गाजावाजा करत नाही असं वक्तव्य करणारे शरद पवार आज आपले जावई सदानंद सुळे आणि नाथ रेवती सुळेसह लालबागचा राजा तसंच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला पोहोचले. जवळपास 3 दशकांनंतर शरद पवार लालबाग राजाच्या चरणी लीन झाल्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं. 1994 मध्ये जेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते लालबाग राजाच्या दर्शनाला आले होते. याआधी 27 मे 2022 रोजी मांसाहार केल्याचं कारण देत शरद पवार दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रवेश न करता दारातूनच मुखदर्शन घेऊन परतले होते. आजच्या या पवारांच्या टेम्पल रनवर भाजपकडून टीका करण्यात आली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ढोंगीपणा करत असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे.
ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला, त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात. आता भारतीय जनता पार्टीनं टीका केली शरद पवारांच्या टेम्पल रनवर, तर तिथे संजय राऊतांनी फक्त लालबाग दर्शनावरूनच अमित शहांवर टीका केली नाही, तर अमित शहांनी काल केलेल्या बॉम्बे आणि मुंबई संदर्भातील वक्तव्यावरूनही टीका केली. काल मुंबईत पोहोचल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी मुंबई समाचारच्या एका कार्यक्रमात बोलत असताना बॉम्बेचं नाव मुंबई व्हावं यासाठी मीही आग्रही होतो असं विधान केलं. त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय. इतकंच नाही तर पुढे बोलत असताना बारामतीतून अजित पवार पुढची निवडणूक हारणार आहेत असं भाकीतही राऊतांनी करून टाकलं. अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, ये उनको भी मालूम है, ये उनको भी मालूम है. अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? राजकारण आणि भाऊबंदकी महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अगदी 2 दिवस आधीच मी तुम्हाला कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदमांविरोधात त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम कसा शिवसेना ठाकरे पक्षाचे अपेक्षित उमेदवार संजय कदम यांच्या प्रचार करायला सज्ज होतोय ते सांगितले. त्यावर योगेश कदमांनी विरोधक कुटुंबात वाद लावत असून अनिकेतनं व्यवसाय पाहावा असा सल्ला दिला होता. तसंच माजी आमदार संजय कदमांवर घरफोडीचा आरोप केला होता. त्यावर संजय कदमांनी जे रामदास कदम सख्या भावाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार अशी टीका केली आहे. अनिकेत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनिकेत हा व्यावसायिक आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. व्यवसाय करताना नक्की माझ्या शुभेच्छा असतील, पण थोडी राजकारणापासून लांब राहिलेलं बरं. राजकारण म्हटलं की थोडी धुसफूस होते. विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केलाय की आमच्यामधले हे वाद अजून वाढत राहावेत. सख्या भावाला व्यवसायातनं अडचण निर्माण करणारे रामदास कदम, योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा. मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला? उलट या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना 11 महिने जेल भोगावं लागला. सदानंद कदम यांचा व्यवसाय, या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणी येतील जे स्वतः सख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम. दिल्लीतील भाजपचे नेते मुंबई दौऱ्यावर येत असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर गेलेत. तेथील टेक्सासमध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी भारतीय राजकारण, लोकसभा निवडणुकांचे परिणाम, भाजपची पिछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी यावर भाष्य केले. तसेच भारताच्या राज्यघटनेवर हल्ला सहन केला जाणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही केला. The RSS believes that India is one idea. And we believe that India is a multiplicity of ideas. The fight was crystallized in the election when millions of people in India clearly understood that the Prime Minister of India
is attacking the Constitution of India. When I describe Abhay Mudra, the fact that this is a symbol of fearlessness and it is present in every single Indian religion. And when I was saying this, the BJP could not stand it. They don't understand. And we are going to make them understand. Fear of the BJP vanished, disappeared. आता वेळ झाली आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाहतील का? एकूण 32,000 मतं यूट्यूबवर. 27% म्हटलंय होय, 73% म्हणणंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %60 म्हणणंय होय, 40% म्हणणंय नाही. फेसबुकची एकूण 2,000 मतं. 25% म्हणणंय होय, 75% म्हणणंय नाही. बघूया एक्सचा कौल. 31% म्हणतात आहेत होय, एकूण 70% म्हणतात आहे नाही. गृहमंत्री अमित शहा, भाजपची इलेक्शन विनिंग मशीन, राजकीय चाणक्य. 2014 सालच्या लोकसभा निकालापासून हे वेळोवेळी सिद्ध झालंय. अमित शहांमध्ये जितकं जास्त राजकीय चातुर्य तितकाच भक्तिभाव. गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. त्यांची जितकी भक्ती लालबागच्या राजावर आहे तितकंच लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावरही. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये तर अमित शहांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरचा होल्ड आणखी वाढलाय. त्यांच्या ओके शिवाय महाराष्ट्र भाजपचं पान सुद्धा हलत नाही. राज्यातील अनेक मोठे निर्णय, मग ते फडणवीसांचा अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी असो की महाविकास आघाडी सरकारला धक्का देत एकनाथ शिंदेंना सोबत घेणे असो की बहुमताचं सरकार असतानाही अजित पवारांना सोबत घेणं असो, अशा प्रत्येक निर्णयात अमित शहांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत त्यांचा चांगला रॅपो जमल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. त्यामुळे जागा वाटप असो, प्रचारातील प्रमुख चेहरा असो, विरोधकांच्या विविध आरोपांना टॅकल करणं असो किंवा तीनही पक्षांमधील सर्व पातळीवरील समन्वय असो, या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना अमित शहांचा शब्द अंतिम असू शकतो. कठीणात कठीण राजकीय परिस्थिती हाताळण्यात अमित शहांचा हातखंड आहे. भल्या भल्यांना न कळलेला महाराष्ट्र त्यांची परीक्षा बघणार हे नक्की. महायुतीतील तिन्ही नेत्यांना जीव तोडून काम करावं लागेल, कारण त्यांनाही माहिती आहे मोठा भाई इज वॉचिंग. आता आपण पाहणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगे संदर्भातील 2 महत्त्वाच्या बातम्या, ज्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढू शकतं. सुरुवात बार्शीतून. गेले काही दिवस बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. महायुती समर्थक आमदार राजेंद्र राऊत, ज्यांना राजा राऊत म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी मनोज जरांगे यांच्या वागण्या बोलण्याबाबत, जरांगेंच्या कार्यपद्धतीबाबत काही आक्षेप घेतले होते. जरांगेंना कायदेशीर पेच लक्षात घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात रस नसल्याचं सांगत जरांगेंची भूमिका महाविकास आघाडीला पूरक आहे असा आरोप त्यांनी केला होता. जरांगेच्या आंदोलनामागे शरद पवार, रोहित पवार असल्याचा आरोपही केला होता. त्याला जरांगेंनी आपल्या शैलीत आणखी आरोप करत प्रत्युत्तर दिलं होतं. राजेंद्र राऊत देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत असा आरोप जरांगेंनी केला. त्यातच जरांगे समर्थकाला राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय आणि वादाची आग आणखी भडकली.
एक मात्र नक्की, या निमित्तानं पहिल्यांदाच एक मराठा आमदार मनोज जरांगेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा करताना दिसतोय. कुणाच्या लेकरावरती हात आपण श्रीमंत आहेत म्हणून टाकणं किंवा पैसा लय झाला म्हणून टाकणं, हात कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहे, त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतो. त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याच्या बायकोचं आलं, त्याच्या आईचं आलं, त्याच्या भावाचं आलं, त्याच्या मुलाचं आलं, निवडणुकीत हिशोब होईल सगळ्यांचा. पण ते खरं काय खोटं काय ते आम्ही सगळं बघतोय. मोगमच आरोप करणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी मोगम आरोप करणार नाही. पण कोणाच्या लेकरावरती हात उचलायचा नाही, कारण लेकरं हे प्रत्येकाला असते. कुठल्या गरीबाच्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं, शंकर पाटील ना कोण आहे की शंकर कोण, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणन. आता ही काय काय बाबा नेमकं माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणून माझा मर्डर करायचा प्लॅन केला का आता? म्हणजे माझ्या लेकरांच्या डोळ्यात कधी पाणी येणार आहे माझं बीडसारखं घर पेटविल्यावर किंवा माझा खून वगैरे केल्यावर? तसं जर काय ठरवलं असलं तर काय आता सांगावं, मला तर आश्चर्यच वाटायला लागलं. एवढी दहशत मी महाराष्ट्रात कधीच बघितली नव्हती. मवियाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका लिहून घ्या असं आव्हान राजेंद्र राऊत यांनी दिलंय मनोज जरांगे यांना. मी महायुतीकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भूमिका लिहून घेतो असा विश्वासही त्यांनी दिला होता. आमदार राऊत आणि मनोज जरांगे यांच्या वादावरच आम्ही विचारला होता झिरो अवरमधील आजचा दुसरा प्रश्न. तो पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद. मराठा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहील? तुम्हाला सांगायचं होतं मनोज जरांगे की आमदार राजेंद्र राऊत. आमदार राजा राऊत यांनी मनोज जरांगेंना दिलेल्या आव्हानाचे पडसाद सोलापूर आणि मिरजेत पाहायला मिळाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी इथं मराठा समाजानं राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमाला जोडे मारो आंदोलन केलं. आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गनिमी काव्यानं उत्तर देण्याचा इशाराही दिला. सांगलीतील मिरजेत सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं. तर तिथे बार्शीत मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं. तुमची भाषा आता चुकते असं सांगत मराठा कार्यकर्ता अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगेंना काही प्रश्नही विचारले. समाजासाठी प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली. त्या 2 महिन्यामध्ये काय झालं मराठा समाजासाठी? काय सांगितलं त्यांनी? काय नाही सांगितलं. दादा मी तुम्हाला तेच काही प्रश्न विचारले होते की येणाऱ्या काळामध्ये नेमकं आपण करायचं काय? जे लोकसभेला झालं तेच महायुतीला करणार आपण, मग त्याच्यामध्ये आपण काय करणार? म्हणून तुम्हाला आपल्या थोड्या शिंका उचलल्या होत्या, परंतु त्यासाठी तुम्ही मला डायरेक्ट फडणवीस साहेबांसंग संबंध जोडून डायरेक्ट मराठ्याच्या विरोधात करून दाखवला. त्याच्यामुळं दादा इथून पुढे मी तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही. मी माझ्या समाजासाठी पाहिक आहे आणि मला कोणाला मी समाजासाठी इमानदार आहे सांगायची पण गरज नाही. ह्या इथल्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना माहिती आहे अण्णा शिंदेचं काय काम आहे. आता मनोज जरांगेंसंदर्भातली दुसरी बातमी. जे मनोज जरांगेंसोबत जातील त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही अशी घोषणाच कधी काळी मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी भेट देणारे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सध्या ते राज्यात तिसरी आघाडी बनवू पाहत आहेत. परभणीत माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडू यांची बैठक झाली. खरं तर त्यांचा दौरा होता अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी, पण खरी चर्चा झाली ती तिसऱ्या आघाडीची. तिथे एका प्रश्नाचं उत्तर देताना आंबेडकरांनी जरांगेंबाबत नवी भूमिका स्पष्ट केली. राजकारणामध्ये बच्चू कडू असतील किंवा राज्य असतील किंवा आणखी हे सगळे जे मंडळी आहेत
की तिसऱ्या आघाडीची एक नोट बांधताय, तर तुम्ही त्यांच्याबरोबर काय जाल, त्यांच्याशी काय चर्चा झाली? काही पक्षांशी चर्चा झाली आहे की ज्यांची नावं मी काही आणत नाही आहे, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाची मागणी मान्य झाली नाही तर 23 तारखेपासून बार्शीत ठिय्या आंदोलन करणार, अशी माहिती आमदार राजा राऊत यांनी दिली आहे. राऊत जरांगे वादाचं सोशल मीडियावर काय प्रतिबिंब उमटलं ते मीडिया सेंटरवर जाऊन पाहूयात. आजचा आपला प्रश्न परत एकदा. मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद. मराठा समाज कुणाच्या पाठीशी उभा राहील? बघूया काय म्हणतंय सोशल मीडिया. पहिली प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया आपण दाखवत असतो. एक्सवरून धीरज सुरवसे यांची. विरोधकांनी जरांगेंना धचा म करून सांगितले आहे. एक्सवरून रोहित जंगम. समाजानं राजकारणाला बळी पडू नये, सरसकट आरक्षणाऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण मागणी करावी, त्यासाठी उत्पन्न दाखले हे पारदर्शी पद्धतीनं तसेच चालू स्थिती तपासून द्यावेत. एक्सवरून तानाजी थोरात. मनोज जरांगे पाटलांविरोधात बरेच भाजप नेते समोर केले, परंतु भाजपचेच नुकसान झाले. यूट्यूबवरून मिलिंद सोनावणे. हे मोठे षडयंत्र आहे. यूट्यूबवरूनच अमोल चव्हाण. राजेंद्र राऊत बार्शीत मराठा समाजाचं चांगले काम करतात. फेसबुकवरून सचिन पाटील. मराठा ओबीसी वाद झालाय, आता मराठा वाद हीच मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. फेसबुकवरून रोहित जगदाळे पाटील. आमदार राऊतांची भूमिका योग्य आहे. इंस्टाग्रामवरून भरतराजे चौघुले. 100% मराठा मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेनं आणि सर्वसहमतीनं सुटावा, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. प्रत्येक आमदाराने विधिमंडळात भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका आमदार राजेंद्र राऊत यांनी मांडली. तसंच माझ्या मर्डरचा प्लॅन जरांगे यांनी केलाय का, त्यांना बीड सारखे माझं घर पेटवायचंय का, असे प्रश्न जरांगेंच्या भाषणांचा आधार घेत त्यांनी विचारले. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी. मुळात माझी त्या मनोजदादा जरांगे पाटलांना आणखीन पण आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा व्यवस्थित कडेपर्यंत न्यावा, त्यामध्ये राजकारण येऊन देऊ नये. राजकारण आलं तर ह्याला 17-60 फाटे फुटणार आहेत. त्यामुळं राजकारण मुळात येऊन देऊ नये. आता जी त्यांची भाषा सगळी आहे ती सगळी राजकीय यायला लागली आणि बघतो ठेवतो अमुक करतो तमुक करतो, ही चांगलं नाही. त्यामुळं तिकडून जे शब्द येतील तसं उत्तर काही मंडळी देणार आहेत त्याचा राग. पण जसं तुम्ही एखाद्याला बोलताय, आता मी एखाद्याला बोललं तर नम्रपणे बोलावं, मला नम्रपणानं उत्तर येईल. मी जर चुकीचं भाषा वापरली तर मला कोणी ग बसणार नाही. शेवटी लोकशाही आहे. तुम्ही आत्ता वेळ का आली, कारण तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत केलं, तुम्ही बार्शीला त्यांना बोलवलं, त्यांच्या सभेनं मोठं स्वागत तुम्ही केलं, पण आत्ता ही वेळ का आली की डायरेक्ट टोकाची भूमिका घ्यावी लागते? आता त्यांची सभा करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. माझी सगळी टीम होती. त्यांना भेटायला गेलो, मराठा समाजाचा प्रश्न सुटतोय म्हणून मी वेळोवेळी त्यांना विनंती केली. सगळं त्या SITची चौकशी मागं घेण्याकरता मीच भांडलो मुख्यमंत्र्याला, त्या गृहमंत्र्यांना, सगळ्याला. मुलांवरच्या केसेस मागे सारखं, आणि त्या चळवळीत मी पहिल्यापासून आहे, आज आहे आणि उद्या पण राहणार आहे. मी आयुष्यभर किती योगदान द्यायचं तेवढं देणार आहे. माझ्याबद्दल का तडकायला लागला घेण्यान देण्याचं? मला ज्या दारात सभा घेतो, मलाच ही करतो ती करतो, हे काय नेमकं? मग तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धेचं 5-10 नाव घ्यायला लागला, माझ्यापेक्षा सोपल बरा, असं नका ना करू. तुम्ही राजकारण आणू नका त्याच्यामध्ये. फक्त समाजाची जी चळवळ आहे त्या समाजाच्या चळवळीला तुम्ही व्यवस्थित तुम्ही न्याय द्यायचं. बघा ना, आम्ही कायमचं कुणीही याच्यामध्ये चळवळ मराठा समाज असू दे, काय जे वाटेल तेवढा त्याग करायची आमची तयारी. तो शेवटी कायदा पण या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान या ठिकाणी जी लिहिलं, त्या दृष्टिकोनातून आपण काही लढाई कोर्टातनं पण लढणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून काही वकील वगैरे लावायचे असले आपण लावू. सगळेजण ह्याच्यात आम्ही पण खारीचा वाटा उचलू करू. काही जण म्हणतं की आम्हाला
ओबीसीतनं आरक्षण पाहिजे, काही जण म्हणतं की EWS मधनं स्वतंत्र मराठ्याला आरक्षण पाहिजे, काही जणांचं मत आहे की EWS मधनं आरक्षण पाहिजे. काही मराठा समाज बांधवांची मागणी आहे की आम्हाला त्यांना हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करा. हे सगळे विविध प्रश्न आहेत आणि ह्याच्यामध्ये केलं जातं राजकारण. म्हणजे एकतर एवढी बेकारी झाली मराठा समाजामध्ये की 10-5-20 एकराच्या जमिनी अल्पभूधारक झाल्यात. बेकारी आहे, कामधंदा नाही, मुलामध्ये नैराश्य आहे आणि नैराश्य असलेल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्याची तीव्रता आहे, तुम्ही तीव्रता कमी करून त्यांच्या लवकरात लवकर त्यांना न्याय द्या. ही भिजत घोंगड ठेवू नका. एवढा मोठा समाज आहे, समाजानं तुमच्या मांडीवरती मान ठेवली, ती सुरक्षित ठेवायची का कटवायची ही तुमची जबाबदारी आहे. आणि निवडणुकानंतर समाज तुम्हाला विचारणार आहे काय झालं म्हणून, त्यावेळेस उत्तर देताना नाकीनं होईल. हा वाद इथेच थांबणार नाहीये. यात पुढे काय होईल याकडे आपलं लक्ष असेल. सोलापूर बार्शीचे मराठा आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंमधील वादाचं विश्लेषण केलं. आणि आता पाहूया त्याच संघर्षावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल. आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद. मराठा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहील? एकूण 72,000 मतं यूट्यूबवर. 78% लोकांनी म्हटलंय मनोज जरांगे तर 22% म्हटलंय आमदार राजेंद्र राऊत. फेसबुकवर एकूण 1000 मतं. 60% म्हटलंय मनोज जरांगे तर 40% म्हटलंय आमदार राजेंद्र राऊत. एक्सवरून 1,500 मतं. %61 मनोज जरांगे तर एकूण 40% म्हणतात आहेत आमदार राजेंद्र राऊत. इंस्टाग्रामची मतं बघूयात. 77% म्हटलंय मनोज जरांगे, 23% म्हणणं आहे आमदार राजेंद्र राऊत. बार्शीच्या राजकारणात राजेंद्र राऊत हे माजी मंत्री दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक आहेत. सोपलांना हरवून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक दशकं कट्टर शिवसैनिक राहिलेत. त्यानंतर अल्पकाळ काँग्रेस आणि नंतर अपक्ष अशी त्यांची वाटचाल राहिली आहे. 2019 नंतर फडणवीस समर्थक अशी त्यांची ओळख बनली आहे. मविया सरकार असताना ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुद्धा होती. ते कुठेही असले तरी मराठा समाजासाठी काम करायला सदैव तत्पर अशी सुद्धा त्यांची एक ओळख आहे. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनातही त्यांनी साथ दिली. पण जरांगेंनी सोपालांची भलामण सुरू केली आणि राऊत अस्वस्थ झाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर पेच सुटणं गरजेचं आहे अशी त्यांची भूमिका आहे. कारण काही का असेना राजेंद्र राऊत यांच्या रूपानं पहिल्यांदा एका मराठा आमदारानं जरांगेंच्या आंदोलनात काही त्रुटी आहेत असं म्हणत त्या समोर ठेवायला सुरुवात केली. आतापर्यंत मनोज जरांगे समोर मराठा विरुद्ध ओबीसी अशी सोपी निवड होती. आता त्यांना महायुतीचा मराठा उमेदवार की महाविकास आघाडीचा मराठा उमेदवार अशी निवड करावी लागणार आहे. आणि ते त्यांना मानणाऱ्या मराठा समाजाला समजावून सुद्धा सांगावं लागणार आहे. आणि ही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी सोपी नक्कीच नसेल. 0 आवरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या छोट्याशा ब्रेकनंतर बाप्पा माझा स्पेशल. पुण्याच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची आरती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.